नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी.एड कॅप राऊंड 2025 या अनुषंगाने जे आपले रजिस्ट्रेशन्स म्हणजेच ॲडमिशन शेड्यूल जो आलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपल्या बी.एड कॅप राऊंड संदर्भात सर्व अपडेट्स ह्या वेळेत जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन वेळेत मिळेल। विद्यार्थी मित्रों, सुरुवातीपासून आपण CET सेलच्या सर्व टॅब्स कशा यूज करायच्या हे पाहत आलेलो आहोत। cetcell.mahacet.org ही आपली जेन्युइन वेबसाईट आहे। आपण गुगल क्रोममध्ये CET सेल असं टाईप केलेलं आहे। CET सेल किंवा B.एड कॅप रजिस्ट्रेशन 2025 B.एड ॲडमिशन 2025 असं जरी आपण टाईप केलं आणि सर्च केलं तर आपण ह्या पेजवरती पोहोचतो, जिथे आपण पाहू शकता cetcell.mahacet.org आपल्याला पेज इथे होम पेज दिसतोय, होम ॲड्रेस दिसतोय, त्याला आपण क्लिक करूया। त्याला क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो, जिथे आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं। त्या ॲडमिशन नोटीस संदर्भातलं ते रजिस्ट्रेशनचं आपल्याला पाहायला मिळणारं रनिंग नोटिफिकेशन आहे। तर इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर द ॲडमिशन प्रोसेस academic year 2025-26 or view notices or admission timetable, please click on the title। त्या टायटलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो, जिथे आपल्याला कॅप राऊंड 2025-26 म्हणजेच कॅप 25-26 पाहायला मिळतं। थोडं आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध कोर्सेस आपल्याला इथे पाहायला मिळतात, जे की टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन तसेच मेडिकल एज्युकेशन या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण B.एड न्यू याला क्लिक करूया। B.एड न्यूला आपण क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जिथे आपल्याला आपला जो शेड्यूल आहे आपण इथे झूम करून पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की B.एड ॲडमिशन शेड्यूल जो की 25 जून 2025 रोजी प्रसिद्ध झालेला आहे, त्याला आपण क्लिक करूया आणि शेड्यूल जाणून घेऊया। परत आपल्याला ओपन असं इथे एक टायटल पाहायला मिळतं। शेड्यूल लगेच ओपन होतो, ओपन झालेला आहे। तर 25 जून 2025चा हा शेड्यूल कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर ॲकॅडमिक इयर 2025-26 फॉर B.एड कोर्स हे आपल्याला पाहायला मिळतं। तर B.एड जनरल, B.एड स्पेशल आणि B.एड ELCT ह्या सर्व B.एड म्हणजेच तीनही प्रकारच्या B.एडचा हा शेड्यूल आहे। तर पहा इथे आपल्याला पाहायला मिळतं, शेड्यूलचं टायटल इथं दिलेलं आहे कॅप ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणत असतो। तर त्याचा शेड्यूल आपल्याला दिलेला आहे। कोर्सचं नाव B.एड हायर एज्युकेशन अंतर्गत ते आहे। त्यानंतर आपल्याला नेम ऑफ द कोर्स B.एड कोर्स म्हणजेच तीनही B.एड हे लक्षात ठेवा, ELCT B.एड, त्यानंतर जनरल B.एड आणि स्पेशल B.एड सर्व B.एड्स। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर महाराष्ट्र स्टेट आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स फ्रॉम 2 तर कधीपासून सुरू होणार आहे, कधीपर्यंत आहे हे आपल्याला इथं दिलेलं आहे। 25 तारखेला ज्या दिवशी शेड्यूल पब्लिश झाला त्याच दिवशीपासून फॉर्म आपले सुरू झाले आहेत। ते फॉर्म जे आहेत आपण शेवटची तारीख आहे 10 जुलै म्हणजे 25 जून ते 10 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म या दरम्यान भरावायचे आहेत, फुलफिल करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला B.एड प्रवेश प्रक्रिया 2025मध्ये सहभागी होता येईल। आपण जर रजिस्ट्रेशन या दरम्यान केले नाही 10 तारखेनंतर म्हणजेच 10/7/2025ला संध्याकाळी ही वेबसाईट बंद होऊन जाईल आणि 11 जुलैला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार नाही, ही बाब आपण लक्षात घ्या। तर ह्या दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन्स करायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो ई स्क्रुटिनिटी अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म्स बाय द ई व्हेरिफिकेशन टीम। तर ते कधी होणार आहे, 25 तारखेपासून ते चालू होणार आहे आणि 15/7/2025ला ते बंद होणार आहे। हे काम आपलं नाही, हे CET सेलचं काम आहे। आपण आपल्या कामावरती फोकस करा। आपल्याला करायचं आहे रजिस्ट्रेशन, ते आहे 25/6/2025 ते
10/7/2025 या दरम्यान या तारखेनंतर कोणाचंही रजिस्ट्रेशन होऊ शकणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि तुम्ही कॅप राऊंडमधून बाहेर पडाल. तर 10 जुलै 2025 ही आपली अंतिम तारीख आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आता परत आपण होम पेजवरती जाऊया, क्लिक करूया आपण. विद्यार्थी मित्रो, इथे बॅक आल्यानंतर आपल्याला परत एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं, जे आपल्याला मुख्य पानावर पाहायला मिळालं होतं. कॅन्डिडेट कॅप रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड. आपण रजिस्ट्रेशन करायचे आहेत. कुठल्याही प्रकारची क्वेरी असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता. आणि CET सेलचा नंबर पण इथे दिलेला आहे, मोबाईल नंबर आहे तो सकाळी 9 ते सायंकाळी 6पर्यंत चालू असतो. या व्यतिरिक्त तुमचा फोन घेतला जाणार नाही, ही बाब आपण लक्षात ठेवावी. म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 6च्या दरम्यान आपल्याला फोन करायचा आहे. त्यानंतर आता आपण वरती स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ॲडमिशन शेड्यूल हे पाहायला मिळते. इथे सुद्धा ॲडमिशन शेड्यूल आहे. त्यानंतर प्रॉस्पेक्टस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ब्रॉशर आणि गव्हर्नमेंटचे आपल्या BEd संदर्भात असणारे नियम रूल्स आपल्याला इथे पाहायला मिळतील. अजून थोडीवरती आपण स्क्रॉल करूया. विद्यार्थी मित्रो, तब्बल आपल्याला 31,809 एवढे रजिस्ट्रेशन आजपर्यंत झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर ॲप्लिकेशन्स लॉकड. नुसतं रजिस्ट्रेशन करून ठेवायचं नाही, आपला ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करणं आपली जिम्मेदारी आहे. ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केला नाही तर तुमचं रजिस्ट्रेशन्स काहीही कामी येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ह्या राऊंडसाठी मग तुम्ही रजिस्ट्रेशनमधून बाहेर पडता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढची जी बाब आहे, आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ॲप्लिकेशन्स व्हेरीफाय हे जे काम आहे हे आपलं काम नाही आहे, CET सेलचं काम आहे. आपलं काम कुठपर्यंत आहे तर ॲप्लिकेशन फॉर्म भरणं आणि ॲप्लिकेशन लॉक करणं, इथपर्यंतची आपण कामं करून घ्यायची आहेत. ॲप्लिकेशन अगोदर फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपलं ॲप्लिकेशन लॉक करायचं आहे, म्हणजे सेव्ह करायचं आहे. आणि सेव्ह नंतरच आपली प्रिंट, आपली जे फॉर्म भरलेलं आहे आपण रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे त्याची प्रिंट आपल्याला सेव्ह करता येईल आणि ती डाउनलोडसुद्धा करता येईल. याप्रमाणे आपण दिलेल्या तारखेमध्ये, म्हणजेच आताच आपण तारीख पाहिलेली आहे, तर 10/7/2025 ही आपली शेवटची रजिस्ट्रेशनची तारीख आहे. तब्बल विद्यार्थी मित्रो 31,809 म्हणजे 32,000च्या जवळजवळ रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत. याची आपण नोंद घ्यावी आणि आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर आपण करून टाकावेत. विद्यार्थी मित्रो, रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला इथे लिंक, म्हणजेच टॅब ज्याला आपण म्हणूया, दिलेली पाहायला मिळते. तर कॅन्डिडेट लॉग इन याला आपल्याला क्लिक करावं लागेल. हा कॉलेज लॉग इन आहे, अदर लॉग इन आपल्याला चालणार नाही. आपला पासवर्ड त्याच्याशी मॅच होणार नाही, आपला युजर नेम त्याच्याशी मॅच होणार नाही. तर आपण कॅन्डिडेट लॉग इन याला क्लिक करूया. याला क्लिक आपण केलेला आहे. क्लिक करताच आपल्याला इथे आपला जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला साइन इन असं म्हणायचं आहे. चुकून जर आपला पासवर्ड हरवला असेल, गहाळ झाला असेल तर फॉरगॉट पासवर्ड करून आपण इतर जे पासवर्ड सेट करतो त्याचप्रमाणे आपल्याला पासवर्ड सेट करता येतो. आपल्या रजिस्ट्रेशन केलेला जो मोबाईल नंबर आहे, ज्याला आपण रजिस्टर्ड मोबाईल नंबर असं म्हणतो, त्या नंबरवरती OTP येऊन आपण सहजपणे आपला पासवर्ड रिसेट करू शकता, दुसरा नवीन पासवर्ड टाकू शकता. विद्यार्थी मित्र, आपण आता लॉग इन करूया, जेणेकरून आपल्याला पुढची प्रक्रिया कळेल. याला लॉग इनमध्ये आपण त्याला क्लिक करताच लॉग इनमध्ये आल्यानंतर आपल्याला पेज अशा प्रकारे पाहायला मिळतं. यामध्ये आपल्याला आपला युजर लॉग इन ID पाहायला मिळतो, म्हणजेच आपला BD पासून होणारा जो ID आहे तो लॉग इन ID, आणि त्यानंतर युजर नेम जे आपल्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. सिक्युरिटी पर्पजसाठी आपण त्याला हाईड केलेलं आहे. आपण इथे पाहू शकता कॅप ॲप्लिकेशन फॉर BEd, तीनही प्रकारचं BEd, जनरल BEd, स्पेशल BEd, ELCT BEd हे आपण लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपल्याला लॉग इन पेज फर्स्ट पाहायला मिळतं. वरती स्क्रॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म नुसतं रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळं इथे इनकम्प्लीट असं दाखवतं आहे. तर आपल्याला प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला जी आपली जनरल इन्फॉर्मेशन आहे ती भरायची आहे. त्यामध्ये आपली सर्वप्रथम कॅटेगरी जी आहे, त्यानंतर फिजिकली आपण फिट आहात का नाही या संदर्भातलं जे डिसॅबिलिटी प्रमाणपत्र असतं, अपंग प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणूया, त्या प्रकारचं प्रमाणपत्र असेल त्याप्रमाणे आपण अपंगत्व दाखवायचं आहे, यस करायचं आहे. अपंगत्वाचा प्रकार वगैरे जिथं विचारलेला आहे त्याप्रमाणे उत्तरं द्यायची आहेत.
आणि आपण कुठल्याही प्रकारे अपंग नसू तर आपण नो असं क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला पुढच्या ज्या बाबी विचारल्या आहेत त्याप्रमाणे त्याला उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतर आपली कॅटेगरी जी आहे ती विचारली जाते. कॅटेगरीनंतर आपल्याला कास्टसुद्धा नमूद करावी लागते. तर कॅटेगरीप्रमाणे आपले जे डॉक्युमेंट्स आहेत कॅटेगरीचे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर व्हॅलिडिटी या बाबी आपल्याला आवश्यक आहेत. त्या बाबी आपण तिथं नमूद करायच्या आहेत. व्हॅलिडिटी आहे यस नो, नॉन क्रिमिनल ज्या गटांना लागत असेल यस नो आपल्याला करायचं आहे. ॲप्लिकेशन केलं आहे का, ॲप्लिकेशन केलं असल्यास यस केलं तर आपल्याला त्याचा पावती क्रमांक भरावा लागतो. ॲप्लिकेशन डेट वगैरे तिथं विचारण्यात आलेली आहे ती आपल्याला भरावी लागते. तर अशा प्रकारे आपला हा फॉर्म आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकता इथे 3 बार आहेत, 3 डॉट आहेत. आपण सर्वप्रथम त्या 3 बारला क्लिक करूया. त्या 3 बारला क्लिक करताच आपण पाहू शकता इथे काही गोष्टी आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. प्रोफाईल, ॲड्रेस, कॅन्डिडेट टाईप, कॅटेगरी, सोशल रिझर्वेशन, अदर इन्फॉर्मेशन ह्या आपण भरलेल्या बाबी पाहायला मिळतात. त्यानंतर क्वालिफिकेशन भरणं चालू असल्यामुळे क्वालिफिकेशनला तिथं आपल्याला कलरफुल झालेलं पाहायला मिळतं. सगळ्यात शेवटला आहे कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म. तर कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म हे जे आहे हे आपल्याला कन्फर्म शेवटला करायचं आहे. ही बाब लक्षात घ्या. पे ॲप्लिकेशन फी आपल्या कॅप राऊंडमध्ये सहभागी होण्यासाठी फीस ठेवलेली आहे. ती फीस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पे करावी लागते जेणेकरून आपण कॅप राऊंडमध्ये सहभागी होतो. ही फीस आपल्याला एकदाच पे करावी लागते. ही बाब लक्षात घ्या. आपल्या तिन्ही कॅप राऊंडमध्ये जर नंबर लागला नाही तरी आपल्याला ही फीस पुन्हा डबल कॅप राऊंडसाठी राहण्यासाठी भरण्याची गरज नाही. म्हणजे एकदाच आपल्याला ही फीस भरावी लागते. ही बाब आपण लक्षात घ्या. त्या अनुषंगाने आपण रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन पद्धतीने ही फीस जमा करायची आहे, भरायची आहे. विद्यार्थी मित्रो, यानंतर आपण बॅक पेजवरती म्हणजे होम पेजवरती येऊया. आपण आता बॅक घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कॅप राऊंड 2025-26 याखाली होम हे नाव दिसतं आहे, त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण होम पेजवरती येतो, जेथे आपल्याला वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध बाबी पाहायला मिळतात. त्यामध्ये आपल्याला जो कॅप शेड्यूल आहे जे आज नोटिफिकेशन आपण पाहिलेलं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर BPED व MPED याचा कॅप शेड्यूल जो आहे तो 1/7/25 रोजी प्रदर्शित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्याचाही शेड्यूल आपल्याला इथं पाहायला मिळतो. याप्रमाणे आपण काय करायचं आहे, जे आपले अपडेट्स आहेत ते स्वतः चेक करायचे आहेत. सर्व अपडेट्स आपल्याला आमच्या चॅनलवरती मिळत राहतील, यात काही शंका नाही आहे. तसेच विद्यार्थी मित्र, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.